लोह्यापेक्षा बी मजबूत शेतकरी मित्रांनो, लोह्यापेक्षा बी मजबूत ही FRP रॉड आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. एपॉक्सी रेजिन पासून तयार केलेले हे मटेरियल मजबूत आहे. याच्यावरती आपण ट्रॅक्टर नेऊन सुद्धा याला आपण ट्रायल घेतलेली आहे. म्हणजे एवढी मजबूत आहे की हे लोखंड वाकून तरी जाईल पण हे वाकणार नाही, पूर्वस्थितीमध्ये येईल. तर ही झटका मशीनच्या लाकडीच्या ठिकाणी या FRP रॉडला तुम्ही शेतामध्ये लावू शकता आणि आपल्या जंगली जनावरांपासून आपल्या पिकाचं रक्षण करू शकता. 16 mm थिकनेसमध्ये 4 फूट, 5 फूट, 6 फूट आणि 7 फुटामध्ये उपलब्ध आहे. तर हे काठी मजबूत कशी आहे, हिला एका शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट करून सांगितलं आहे की हिला जाळून दाखवायचं आहे. तर आपण आता हिला जाळून दाखवू की हे किती मिनिटापर्यंत राहते आणि किती मिनिटापर्यंत जळू शकते. हे योग्य टेम्परेचरपर्यंत, जिथं लोहा सुद्धा पिघलते तर मग हे सुद्धा पिघलू शकते. तर याला शेतामध्ये वणवा लागल्यानंतर जर तुमचं हे काडी जर मजबूत राहत असेल तर हे किती मजबूत आहे हे तर आपण आता थोड्या वेळामध्ये आपण दाखवणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण हिला जाळून दाखवू हे मजबूत कशा किती पद्धतीचे आहे. तर बघा मित्रांनो, आपण या काडीला जर शेतामध्ये वणवा लागला तर हे काडी जळतंय का, FRP रॉड जळतंय का ते सुद्धा आपण दाखवणार आहोत. बघा तुम्ही हा धूर दिसत असेल, आपल्या आग दिसत असेल, या आगीवरती आपण हे FRP रॉड पकडलेला आहे. तुम्ही बघू शकता किती वेळपर्यंत हे जळतंय की नाही जळत हे सुद्धा आपण आता हे दाखवणार आहोत. तुम्ही बघू शकता हे एवढं ट्रायल आपण सक्सेस झाल्यावरच दाखवतोय. बघा हे तुम्हाला किती मिनिट पर्यंत आहे ते बघू शकता. आपण तुम्ही टायमिंग लावा की हा FRP रॉड बघा आता आपण काड्यावर सुद्धा ठेवलेला आहे, काड्यावर सुद्धा जाळतोय. तर बघू शकता तुम्ही शेतामध्ये याच्यापेक्षा आणखी किती मोठा वणवा लागू शकतोय आणि त्याच्यामध्ये हा रॉड जळतोय का ते सुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे. आणि हा एका शेतकऱ्यांनी कमेंट केला आहे की बा मला जाळून दाखवा, मी तुम्हाला 500 रॉडचा FRP रॉडचा ऑर्डर देतोय पण मला एकदा जाळून दाखवा. हे बघा तुम्हाला जळतंय का ते दाखवतोय. बघा हे काड्यावर सुद्धा ठेवलाय आपण आणि तुम्हाला हे याची मजबूती दाखवतोय. हा वागते का ते सुद्धा बघू. पाण्यात किती डिग्रीपर्यंत म्हणजे याचा किती टेम्परेचर होते, आता टेम्परेचर मीटर नसल्यामुळे मी दाखवू शकत नाही. पण हे बघू शकता तुम्ही 1, 2, 3 मिनिटापर्यंत आपल्या शेतामध्ये वणवा किती वेळपर्यंत राहतो तर ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवू शकतो मी. बघा एवढ्या वेळपर्यंत हे काठी जळत आहे. म्हणजे आपण काड्या जळत आहे तरी आपण याला ठेवला आहे. आणखी याच्यात भर टाकू आणि हा पेटत राहू. किती वेळपर्यंत हे जर आग जळत आहे आणि किती मिनिटापर्यंत जळतोय ते सुद्धा तुम्हाला दाखवत आहे. त्यांनी सांगितलं आहे की 2-3 मिनिटापर्यंत, मला 4 मिनिटापर्यंत, 5 मिनिटापर्यंत दाखवा. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतोय. हे एवढं मजबूत आहे की सडणार नाही, कुजणार नाही, गंजणार नाही, याला डिमक सुद्धा लागणार नाही. एवढं तुम्ही पाण्यात ठेवा, उन्हात ठेवा, कुठेही ठेवा, काहीच फरक पडणार नाही. याच्यावरती आपण ट्रॅक्टर सुद्धा नेऊन दाखवलेला आहे, ट्रॅक्टरला सुद्धा हे तुटलेलं नाही. एवढं हे मजबूत आहे आणि हे एपॉक्सी रेजिन मटेरियल पासून तयार केलेलं असल्यामुळे एवढं मजबूत आहे की साधी जर FRP रॉड आहे जर ते तुम्हाला मिळत आहे कुठं बाजारामध्ये तर ते एकदम पावडर पासून तयार केलेली असते. पण हे एपॉक्सी रेजिन मटेरियल एकदम जबरदस्त असते. बघा एक काडी पडली आहे पण जळत नाही. आणि हिला आता आपण पाण्यामध्ये टाकू, विझवून बघू याच्यात कोळसा होते की काय, तरी पण मी तुम्हाला दाखवतोय. बघा आता हे आपण पाण्यामध्ये विझवू. पाण्यामध्ये विझवल्यानंतर याच्यात आवाज येतोय. आवाज येत आहे का, ज्या काठीचा आवाज येत आहे बघा जवळ पकड. काठी जर आवाज आला तर समजून जायचं हे जळत आहे. हिचा आवाज नाही, काहीच नाही. बघा तुम्हाला मजबूती बघू शकता याची, एवढी मजबूत आहे. पाण्यात सोडली आपण. बघा आता हिला मी तुम्हाला साफ करून दाखवतोय की हे किती मजबूत असायला पाहिजे. बघा आता एक कपडा दे, मुश्किल होतं ना. बघा मित्रांनो, आता आपण हे पाण्यातून काढली आहे काठी. बघा हे साफ केली, ठीक आहे. बघा पुन्हा पूर्वस्थितीमध्ये येईल ते. बघा फक्त या पद्धतीने बघा त्याला हात नाही लावू देत. एवढं टेम्परेचर आलं पण जळली नाही आणि काहीच नाही. बघा हे काठी पूर्वस्थितीमध्ये आली आहे. फक्त हिला काळोख लागलेला आहे थोडासा, बाकी काहीच झाले नाही. एवढ्या वेळपर्यंत जर आपण हिला ठेवलेली आहे तर तुम्ही हे काठी बघू शकता. बघा एवढ्या टेम्परेचरमध्ये हात लावू देत नाही. हा टेम्परेचर आहे. आता माझ्याकडे टेम्परेचर मीटर असतं तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवलं असतं. म्हणजे एवढ्या वेळ ठेवून जर ही काठी तुटत नाही. बघा बघा एवढी मजबूत ही काठी आहे. FRP रॉड तुम्ही साधा FRP रॉड जर घ्यायला गेलाय तर तो पावडरचा FRP रॉड मिळेल तुम्हाला. पण आपल्याकडे हा मजबूत असा
पॉलिमिना फिलपासून तयार केलेला एक जबरदस्त असा हा FRP रॉड आहे, जो तुम्हाला मजबूतीमध्ये आणि लोह्यासारखा आवाज येतोय. याच्यामध्ये जबरदस्त असं बॉन्डिंग केलेलं आहे आणि मजबूत सुद्धा तेवढंच आहे. तुम्हाला जर अशी मजबूती जर दाखवली तर तुम्ही मजबूती सुद्धा बघू शकता. हा वाकत नाही, पूर्वस्थितीमध्ये होतो. आता मी एकटाच आहे, कितीही तुम्ही याला जम्प केलंय तरी हा मोडणार नाही, कारण हा पूर्वस्थितीमध्ये येतो. बघा, ही याची मजबूती आहे. आणि हे FRP रॉड आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही हे FRP रॉड संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण ST बस पार्सलनी, पोस्टानी किंवा ट्रान्सपोर्टनी, हे जास्तीत जास्त बाहेर जर असेल तर ट्रान्सपोर्टनी तुम्हाला पाठवतोय. हा म्हणून हे एवढे असे मजबूत असे FRP रॉड आपण ट्रान्सपोर्टनी संपूर्ण महाराष्ट्रात, म्हणजे आपण रत्नागिरीपर्यंत, गोव्यापर्यंत सुद्धा हे पाठवलेले आहे. आणि त्या शेतकऱ्यांचे अनुभव आहे, त्यांनी तिथून आपल्याला व्हिडिओ करून सुद्धा पाठवलेले आहे. आणि आपण हे स्वतः जवळ हिंगणघाटमध्ये आपण 1-2 शेतकऱ्याला लावून सुद्धा दिलेले आहे. आपल्याकडे झटका दोरी सुद्धा आहे, ती सुद्धा एवढीच मजबूत आहे ज्या मजबूतीने आता आपण याला जाळून दाखवलेलं आहे. तर ते दोरी, FRP रॉड, FRP झटका दोरी आणि झटका मशीन हे आपल्याकडे मजबूतीने आहे. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आपल्याला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9765864277, हिंगणघाट, जिल्हा वर्धा. एकदा अवश्य फोन करा आणि आपल्या पिकाचं रक्षण करा. धन्यवाद.